सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने काळी फिती लावून मूक मोर्चा व एकदिवसीय धरणे आंदोलन। बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। नाशिकच्या मनमाड शहरातील ख्रिस्ती समाज बांधवांनी संत बार्नबा चर्च देवालय येथे काळी फिती लावून मूक मोर्चा काढलाय। यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्य निषेधार्थ एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाशी कुठलाही संबंध नसलेल्या स्वर्गीय ऋतुजाताई राजगे यांच्या आत्महत्येचा संबंध ख्रिस्ती समाजाशी लावत ख्रिस्ती समाजातील फादर पाळक धर्मगुरू यांचा सैराट करा, जो करेल त्यास 11 लाख रुपये बक्षीस देण्याची वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। स्वर्गीय ऋतुजाताई राजगे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांना शासन झालेच पाहिजे ही ख्रिस्ती समाजाची ठाम भूमिका असून याकरिता त्वरित सीबीआय सीआयडी ची नेमणूक करण्यात यावी व स्वर्गीय ऋतुजाताई राजगे यांना न्याय देण्यात यावा। स्वर्गीय ऋतुजाताई राजगे यांच्या सासऱ्यांची ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही, फक्त त्यांची सासू सासरे चांगले आरोग्य मिळाव्यासाठी कधीतरी प्रार्थना करून घेण्यासाठी करत जात होती। या आत्महत्येस कारणीभूत मध्ये जर फादर पाळक धर्मगुरू जबाबदार असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी। एखाद्या व्यक्तीच्या चुकीसाठी संपूर्ण समाज भेटीस धरणे योग्य नाही। शांतीप्रिय ख्रिस्ती समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे। अशा गोष्टीला वेळेवरच लगाम लावल्यास महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल। बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांचा त्वरित राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल ख्रिस्ती बांधवांच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी ख्रिस्ती फादर पाळक धर्मगुरू ख्रिस्ती बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमचा मोर्चा असेल, धरणे आंदोलन या सर्व प्रकारचे जे काही आंदोलन लोकशाही मार्गाने होत असतात, माझी एवढीच भूमिका असते कायम असते की लोकांना त्रास नाही झाला पाहिजे। आपलं आंदोलन हे सुरक्षितपणे रस्त्यावरून मोर्चा असेल तर वाहनांचा अडथळा झाला नाही यासाठीची पूर्ण काळजी घ्या। माझ्या आयोजकांना आणि भविष्यात सर्व समाजाचे ज्या वेगवेगळ्या कारणासाठी जे आंदोलन त्यांना सर्वांना एक विनंती, प्रशासनाबद्दल चुकीची माहिती देणाऱ्यांपासून सावध आहे। स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी काही राजकीय महत्त्वाकांक्षा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा चुकीची माहिती देतात। मी असंही म्हणेन काही लोकांच्या बाबतीत की ज्यांना माईक हातात घेतल्याशिवाय संध्याकाळी घरी झोप येत नाही, अशा लोकांच्या चुकीच्या प्रचारापासून तुम्ही सावध राहा। माझं आयोजकांसोबत फोनवरही बोलणं होत होतं आणि मीटिंग झाली, बैठक झाली आणि त्यांच्यासोबत त्यांना जसं सोयीचं होईल, पावसाचे दिवस आहेत त्यांच्यासाठी कसं गैरसोयीचं होणार नाही, रस्त्यावर चालताना सुरक्षा कशी प्रदान केली जाईल त्यासाठी जे माझा प्रयत्न असतो आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलनाचं स्वातंत्र्य प्रशासन म्हणून आम्ही देत असतो। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उजवा डाव होत नाही। आज जे काही निवेदन आहे ते आमच्या DSPला आम्ही पाठवू, त्यानंतर ते माननीय जिल्हाधिकारी महोदय कार्यालयात जातात, त्यानंतर CIDला पण त्याची एक प्रत जात असते। त्यामुळं आपलं जे आंदोलन आहे, आपला जे निषेध मोर्चा आहे, त्यानंतर धरणे आंदोलन याची उद्या सकाळीच आमच्या DSP मार्फत SIDकडे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय यांच्याकडे ते सकाळी आमचे कमिशनर ब्रीफ करत असतात। त्यामुळं अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीचं जर कोणी बोलत असेल तर कृपया अशा लोकांवरती, ज्यांना कोणाला माझा सर्वांकडे नंबर आहे, आपण मला डायरेक्ट बोलू शकता। कायदेशीर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या संविधानाचा, संविधानाप्रमाणे प्रत्येक समाजाला न्याय गोपीचंद पडळकर, गोपीचंद पडळकर, गोपीचंद पडळकरांचा, गोपीचंद पडळकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या संविधानाचा, संविधानाप्रमाणे प्रत्येक समाजाला न्याय। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक अविनाश मगर, मनमाड।